तर सज्ज होतोय मैदानाच्या दिशेने जाताना रायगडचा संघ अर्थातच जिशान स्पोर्ट्स रायगड, निलेश परदेशी आणि कंपनी सज्ज होतोय शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा। धन्यवाद कुणालजी दाते माझ्या बरोबरीने जोडले गेलेले आहेत। नवी मुंबईचा सुमधुर आवाज जो सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय असा कुणालजी दाते माझ्या बरोबरीने जोडले गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दक्षिण मुंबईतील सर्वाधिक नामवंत स्कोरर म्हणून त्यांची गणना असते असे अनिलजी सरफरे आणि त्याचबरोबर 70-70 स्पोर्टचे आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईच्या आणि मुंबईच्या आजूबाजूचे देखील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व क्रिकेटचे चाहते शिवसेना प्रमुख चषकामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे। एक अशी व्यक्ती 2 मिनिटात संपूर्ण मुंबई बंद करण्याची क्षमता होती आणि अर्थातच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मृतीला उजाळा मात्र पुढील 2 दिवस आपण देणार आहोत। तर या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि कैलासवासी शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये आणि कैलासवासी प्रदीप सरनोबत यांच्या स्मरणार्थ असणारा स्मृती चषक देण्यात येईल। तर प्रत्येक मॅचला सामनावीर प्रत्येक सामन्याचा कैलासवासी अंकुश गवस यांच्या स्मरणार्थ देण्यात येईल। त्याचबरोबरीने तर प्रदीप सरनोबत मित्रमंडळ आणि त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं 1 लाखाचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलं त्यांचं देखील मानावे तेवढेच आभार थोडंच आहेत। त्याचबरोबर तरुण मित्रमंडळ शिवसेना शाखा क्रमांक 205 सुनील मित्रमंडळ या सर्वांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे ज्यांचा या क्रीडा स्पर्धेला हातभार लाभलाय। अर्थातच सिद्धेश भोसले असतील त्याचबरोबरीने भाई गवस असतील आणि विशाल शेलार, शैलेश शेडगे आणि अशी असंख्य नावं आहेत जी या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। त्या सर्वांचं कौतुक आणि सर्व कार्यकर्ते जे जोडले गेलेले आहेत आमच्यापर्यंत त्यांच्या सर्वांच्या नावाचा उल्लेख आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू। तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते UK टायगर संघासाठी। तर संदीप आचार्य आणि अरविंद राणा नवी मुंबईचा नेरूळचा खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने संदीप आचार्य सँडी या वर्षीच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्याचा फॉर्म मात्र गेल्या आठवड्यात कायम राहिला होता। अर्थातच गेल्याच आठवड्यात मात्र विवाहाच्या बेडीमध्ये अडकला आणि विशेष म्हणजे कुणालजी दाते आदल्या दिवशी रात्री विवाहाच्या उरण तालुक्यातील दिगोडे गावचा असणारा खेळाडू तर फलंदाजीसाठी मुंबई क्रिकेटमधील एक मातब्बर खेळाडू संदीप आचार्य उर्फ सँडी बटला या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज होतोय। विश्वजीत अधिक वेगवान पद्धतीचा चेंडू, विश्वजीतचा बॅट्समन बीट, कीपर बीट, व्हाईट बॉल होता, यष्टीरक्षकाला देखील सापडला नाही। 5 धावांचा बोनस सामना सुरू होण्याच्या अगोदर घाटकोपरच्या UK टायगरला, कारण यामध्ये बोनस या करता कारण फलंदाजाचं कोणतेही कौशल्य नाहीये। बॅट कडे टाइमाची नोंद या ठिकाणी दोन्ही संघांचे प्रतिनिधी टाइमाची नोंद या ठिकाणी होईल। परफेक्ट 8 वाजलेले 30 मिनिटात 6 षटकं संपलीच पाहिजे याची नोंद घ्यायची आहे। हा पुढचा चेंडू विश्वजीत ठाकूरचा अधिक वेगाने येणारा हा चेंडू शरीराचा वेध घेतोय। संदीप आचार्यच्या पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा। धावसंख्येत 1 ने भर होईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर। रफ्तार का राजा विश्वजीत अर्थातच एक जबरदस्त खेळाडू मोठ्या आंतरराष्ट्रीय सितारा म्हणून समोर आलाय। दुबई कतार मध्ये जाऊन देखील आपला परफॉर्मन्स दिलाय। तर फलंदाजीसाठी येतोय नवी मुंबईचा एक उगवता सितारा अर्थातच सोनू अरविंद राणा उर्फ सोनू।
हो, अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी विश्वजित ठाकूरची. गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी आणि यष्टीरक्षकाच्या योगेश पवारच्या हातात दाखल झालाय. निर्धाव चेंडूची सांगता विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून. ही खासियत आहे लेदर बॉल क्रिकेट. ज्या पद्धतीने सुरू असताना पहिलं षटक ज्या पद्धतीने उसळते चेंडू टाकले जातात, तशा त्या पद्धतीचा चेंडू विश्वजित ठाकूरचा वेगच बरंच काही सांगून जातो, कारण पहिला चेंडू जो वाईड होता आणि चौकार गेला तो. आता मात्र ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पिचिंग असलेला हा चेंडू स्वैरी ठरवतात पंच. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. क्रिकेटचा हे घमासान क्रिकेटचा हा सोहळा सुरू आहे तो काळा चौकीच्या मैदानामध्ये, अबुदय नगरच्या मैदानामध्ये. माध्यम आहे शिवसेना प्रमुख चषक 2017. पुढचा चेंडू, हो क्या बात आहे विश्वजित वेगाच्या जोरावर. तर विश्वजितकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, वेग तर आहेत, परंतु चेंडू वळवण्याचं कसब, नवीन चेंडू हाताळण्याचं कसब. नवीन चेंडू तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही लेदर बॉलचं क्रिकेट खेळत असता स्विंग जास्त मिळत असतो, परंतु तेवढं सोपं नसतं नवीन चेंडू. आणि ज्याला आपण कापूस ज्याला कॉटन असतं त्या चेंडूवर, ज्यावेळेला टेनिस बॉलच्या स्पर्धा असतात आणि ते हाताळण्याची क्षमता या विश्वजित ठाकूर मध्ये आहे. वेग देखील देण्याची क्षमता आहे. हा चेंडू स्पीड हिट केला जातोय, मोठा फटका. अरविंद राणाच्या बॅट मधून निघालेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी 13 धावा. आता मात्र विश्वजित ठाकूरचा टप्पा कुठेतरी चुकला, बॅटच्या जवळपास चेंडू दिला आणि अरविंद राणा देखील या वर्षीच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे, कारण माहुलच्या मैदानात वैयक्तिक 74 धावांची खेळी मात्र सर्व टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतली होती याच फलंदाजाने. आणि आज मात्र दाखल झाले नवी मुंबईचा हा खेळाडू घाटकोपरच्या युके टायगर मध्ये. पुढचा चेंडू, क्या बात है. ही क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज मध्ये युद्ध, परंतु आता या युद्धामध्ये स्वैर चेंडू टाकला जातोय. तुमच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर चेंडूने उसळी जरूर घेतली होती, फलंदाजाच्या रिचेबल चेंडू नव्हता आणि व्हाईट बॉल. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते 14. विश्वजित आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. वन बाउंड चेंडू सोनूच्या बॅट मधून, अरविंद राणाच्या बॅट मधून जातोय सीमारेषा बार. तर धावसंख्येचा आलेख मात्र या ठिकाणी उंचावताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाते, पहिलं षटक सुरू आहे आणि धावांचा ओघ मात्र पाहायला मिळतोय युके टायगरच्या माध्यमातून. 18 धावा धाव फलकावर. आज मात्र विशेष कौतुक करावं लागेल आयोजकांचं, जयसिंग मुसले साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं, त्याचबरोबरीने रमेश मोहिते साहेबांचं. ड्रॉ करण्यात आलाय, सर्व संघांना बोलवण्यात आलं एकत्रित, सर्व संघांच्या संघ मालकांना त्यांच्या सर्वांच्या समक्ष खुला ड्रॉ करण्यात आला, ओपन ड्रॉ करण्यात आला, एक वेगळा पायंडा पाडण्यात आलाय. आता मात्र हा चेंडू, क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध. एका चेंडूवर फलंदाज जिंकतोय तर एका चेंडूवर गोलंदाज जिंकतोय. पहिलं षटक या ठिकाणी विश्वजित ठाकूरचं संपतंय. पहिल्या षटकात अतिरिक्त धावा मात्र बऱ्याचशा जरूर आल्या आणि संघाची धावसंख्या मात्र त्याच्या जोरावर 18 धावांवर जाऊन पोहोचते. बिनबाद 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर युके टायगर घाटकोपर जिशान स्पोर्ट्स रायगड संघाच्या विरुद्ध. तर एका मोठ्या धावसंख्येच्या, कारण कुणालजी मी कालच आपण एक ज्या वेळेला वार्तालाप होते मी तुम्हाला या मैदानाचा उल्लेख करत असतो. मुंबईतील छोटे छोटे षटकार, याचा छोट्या छोट्या षटकारांचा उल्लेख झाला तर काळा चौकीच्या अबुदय नगरचं शहीद भगतसिंग मैदानाचं नाव येतं. त्याचबरोबरीने नाव येतं ते घाटकोपरच्या दत्ताजी साळवी क्रीडांगणाचं भटवाडीतील, त्याचबरोबरीने कुर्ल्याच्या नेहरू नगरच्या क्रीडांगणाचं नाव येतं. त्याचबरोबरीने नाव येतं शक्ती चषक ज्या मैदानात झाला होता, अर्थातच सेंट्रल रेल्वे मैदानाचं नाव येतं आणि त्याचबरोबरीने नाव येतं माहुलच्या मैदानाचं देखील. असं हे मैदान. तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत राहिल शेख, ज्या गोलंदाजाने मुंबई इंडियन्स साठी देखील क्रिकेट खेळलेला आहे, तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्या गोलंदाजाने रणजी खेळत असताना, मुंबई संघासाठी रणजी खेळत असताना 4 रणजी सामने मुंबईसाठी खेळले आणि पदार्पणातच ओरिसा विरुद्ध 4 विकेट देखील घेतल्या होत्या, तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय राहिल शेख. आणि विशेष म्हणजे राहिल शेख ही जर कुणाची खोज असेल तर स्वतः भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र या गोलंदाजाची खोज केली होती म्हणावी लागेल, कारण मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस कॅम्प मध्ये गोलंदाजी करत असताना याला हेरलं आणि त्याला मात्र मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये संधी दिली, जागा दिली आणि तदनंतर राहिलने देखील त्या संधीचं सोनं केलं. मुंबई रणजी संघात देखील जागा बनवली. असे मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा या हंगामापासून निर्माण करतायत राहिल शेख. चिता कॅम्प ट्रम्बे परिसरातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत.
राहिल शेखचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, वेग बरंच काही सांगून देतोय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेताना पाहायला मिळतात राहिल शेख. उलटा स्पर्धेचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने तटवला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी चेंडूवर कल्पेश माहुलकर. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. अरविंद राणाच्या विरुद्ध गोलंदाजी करतील राहिल शेख. शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये. तर प्रत्येक प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर तो चेंडू घेऊन या ठिकाणी यायचंय. आपल्यासाठी पारितोषिक आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. विश्वजित ठाकूर चेंडूवर. 1 धाव मिळेल. झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी मात्र कॅप या ठिकाणी देण्यात येणार आहे. हॅट या ठिकाणी देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूसाठी देण्यात आला येणारं टी शर्ट लक्ष वेधून घेत आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. धावाची संधी, परंतु 1 धाव मिळेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. राहिल शेख मोठ्या फटक्यामधून आतापर्यंत वंचित ठेवलं या फलंदाजांना पहिल्या 4 चेंडूमध्ये राहिल शेख यांनी. आणि ही कामगिरीच त्यांना मात्र एक मोठ्या गोलंदाजापर्यंत घेऊन जाते. आणि अनुभव आहे मुंबई इंडियन्ससाठी IPL खेळण्याचा, अनुभव आहे महाराष्ट्र मुंबईसाठी रणजी खेळण्याचा. उलटा स्पर्धा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय. कल्पेश माहुलकर जो माहुलगावचा खेळाडू आहे कडक, याच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. राहील संदीप आचार्यसाठी ऑन साइडच्या दिशेने चेंडू तोटवला जाईल. 1 धाव मिळेल. तर अचूक टप्प्याची गोलंदाजी, कुणालजी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले गेले. ब्लॉक होल पद्धतीचा मारा केला गेला. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग ठेवली गेली. तर गणेश 11 काळाचौकी आणि गावदेवी खर्डी डोंबिवली आपण यानंतरचा सामना जो आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. दोन्ही संघ नायकांनी दरम्यानच्या काळात 2 षटकं संपतायत. पहिल्या षटकात जी धावसंख्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाली होती त्या धावसंख्येला कुठेतरी लगाम घातलाय आणि संघाची धावसंख्या सीमित आहे ती 23 धावांवर. षटकं संपतायत ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 23 या अंकाचं अंक जरी समोर आला तर आपण आम्हाला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आठवतात. कारण 23 जानेवारी हाच दिवस आहे त्यांचा जन्मदिवस. अर्थातच त्यांच्या जयंती दिनी आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिवशी मात्र प्रत्येक शिवसैनिकासाठी हा दिवस मात्र देखील मोलाचा आहे. ज्यांनी मात्र शिवसेना नावाचा 4 अक्षरांचा मंत्र प्रत्येक शिवसैनिकाला दिला आणि अक्षरशः राज्य केलं प्रत्येक हृदयावर. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अंधेरीच्या 7 बंगल्याचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. गौरव शुक्ला गोलंदाजी मार्कवर. अंधेरी 7 बंगला. तर फलंदाजीसाठी संदीप आचार्य सँडी. 2 षटकं संपतात. 23 धावा 6 षटकांचा सामना. पहिलं षटक महागडं ठरलं होतं. धावा आल्या विश्वजित ठाकूरच्या. तदनंतर राहिल शेखच्या षटकामध्ये लगाम घातला धावसंख्येला. हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. वळण घेतल्यानंतर मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव पंच करुणाकरण कोटियन कळवतायत. तर चालू सामन्यात ते पंच म्हणून कामगिरी पाहतायत करुणाकरण कोटियन विक्रोळी आणि त्याचबरोबरीने मात्र मुलुंड ठाणे परिसरातील कल्याणी घोरपडे सर. पूर्वी मात्र वडाळा. राहुल 11 साठी दोघांचे चांगलं क्रिकेट राहिलेलं आहे. संघासाठी गौरव गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल. सोनू अरविंद राणा फलंदाजीसाठी सज्ज आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला गेला. त्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण पिचिंग ही खासियत आहे गौरव शुक्लाची. चेंडू वळवण्याचा प्रचंड कसब. बॅटच्या समोर चेंडू टाकला जातोय आणि त्या ठिकाणाहून चेंडूने घेतलेलं वळण. चेंडू मात्र निर्धाव जातोय. योगेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगतात. धावसंख्येला मात्र कुठेतरी लगाम घातलाय पहिल्या षटकात मोठ्या धावसंख्येनंतर. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग. स्वैर चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल घोषित केला जाईल.
धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अरविंद राणा आणि त्याच्या बरोबरीने मात्र संदीप आचार्य. व्हाईट बॉल, सोयीर चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा गौरव शुक्ला. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत चेंडू नो मॅन्स लँड क्षेत्रात जाऊन पडतोय आणि दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 27 धावांवर धावसंख्या. षटक क्रमांक 3 गौरव शुक्लाचं सुरू असताना युके टायगर घाटकोपर जिशान 11 रायगड या संघाविरुद्ध शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं जात आहे. रणनीती मात्र काहीतरी बदलावी लागेल अरविंद राणाला, कारण गोलंदाजी जर गौरवची पाहिली तर पिचिंग पुढ्यात केली जाते आणि चकवलं जात आहे. चेंडू मात्र वळण घेतोय तर प्रभावित करतोय हा गौरव. वयाच्या 21व्या वर्षी मात्र हा गोलंदाजाने गेली 4 ते 5 वर्ष याही गोलंदाजाकडे व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तटवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याच्या अगोदर चेंडू सीमारेषा पार. सोनू ब्रँडेड फटका, अर्थातच अरविंद राणाच्या बॅटमधून निघाला फटका. 4 धावांसाठी तिसरं षटक सुरू असताना गौरव शुक्ला याचं. आतापर्यंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतोय अरविंद राणा. गौरव गोलंदाजी मार्कवर. शिवसेना प्रमुख चषक 2017. आता मात्र चेंडूने वळण घेतलेला आहे. हवे चेंडू जरूर जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला आणि झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. पाहूया सोनूचा सुटलेला झेल काय किती उपद्रव करतोय. हा देखील चेंडू अतिशय सुंदर टाकला होता. चेंडूला उंची दिली होती, फलंदाजाला जाळ्यात पकडलं होतं, परंतु विश्वजीत ठाकूर चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा, बिनबाद 32 धावा युके टायगर घाटकोपर. तर एक चांगली धावसंख्या उभारली गेली, चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभारला गेलेला आहे आणि आता पुढील 3 षटकं जर कुणाची हाणामारी झाली तर एका चांगल्या धावसंख्ये म्हणजे या अगोदरची मॅच पाहिली 66 धावांमध्ये सामना जिंकला गेला होता. तर त्याच पद्धतीने जर पाहिलं तर नाईट स्पर्धा आहे, दिवसाचं क्रिकेट रात्रीचं क्रिकेट थोडासा फरक असतो आणि तुम्ही 70-80 पर्यंत जरी धावसंख्या गेली तर विनिंग स्कोर पर्यंत जाऊन पोहोचू शकते. तर पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत राहिल शेख. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम चिदाकॅम्प ट्रॉम्बे, मुंबई इंडियन्स, मुंबई रणजी या खेळण्याचा अनुभव मात्र त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा सोनू, अरविंद राणा, डावखुऱ्या हाताचे राहिल. या अगोदरच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. हो, क्या बात है, अप्रतिम वेग पाहायला मिळाला. आठवण मात्र या ठिकाणी शोएब अख्तर यांची झाली, आठवण झाली ब्रेट लीची, आठवण झाली या ठिकाणी मलिंगाची, ज्यांच्या माध्यमातून आठवण झाली या ठिकाणी वकार युनिस, वसीम अक्रम यांची देखील. आणि एवढी जबरदस्त यशच्या उद्ध्वस्त करण्यात आला. झहीर खान यांची देखील आठवण झाली आणि जसप्रीत बुमराची देखील आठवण झाली. यशच्या उद्ध्वस्त केल्या अरविंद राणाच्या. जो अरविंद राणा बाद होतोय तो 19 धावांवर बाद होऊन माघारी परततोय. राहिल आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेत असतात आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. थोडेसे शफल जरूर झाले होते, परंतु वेग एवढा आहे आणि आपल्या वेगाच्या जोरावर यशच्या उद्ध्वस्त केल्या. विकेट मात्र यावेळेला थोडीशी विकेट देखील थोडीशी शॉर्ट पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजासाठी देखील काहीतरी असावं. दिलीप गवस आणि सिद्धेश भोसले यांच्या संकल्पनेतून गोलंदाजांसाठी देखील काहीतरी या ठिकाणी ठेवण्यात आलंय. थोडीशी विकेट शॉर्ट आहे आणि त्याचा फायदा गोलंदाजांना देखील मिळतोय. लोअर फुलटॉसचा हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जाईल. सचिन कदम यांच्या माध्यमातून संघाचा संघनायक आणि एक धडाकेबाज फलंदाज म्हणून देखील मुलुंड परिसरातील हा खेळाडू सातत्याने ओळखला जातो. यशस्वी झालेला आहे तो कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहिल सज्ज होतील. संघाची धावसंख्या 33, षटक क्रमांक 4 सुरू असताना राहिल यांचं. आता मात्र सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी एकही धाव होऊ शकली नसती, त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर.
तर क्रिकेटमध्ये धावा येणं महत्वाचं आहे, कशा प्रकारे आल्या याला अजिबात महत्व नाहीये. आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी मिळाली. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 35. षटक क्रमांक 4 राहिल शेख याच्या माध्यमातून संदीप आचार्यसाठी. आप चेंडू मात्र लोअर फुलटॉस फलचा होता, ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. तसेच मंगेश भोसले तसेच प्रदीप सरनोबत यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय गौरव शुक्लाच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन या ठिकाणी होतंय खेळाडू बाद. तर प्रदीप सरनोबत मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि त्याचबरोबर मंगेश भोसले आपल्या सर्वांना विनंती करेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा झाल्यानंतर धावफलक जो एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला होता त्या धावसंख्येला कुठेतरी लगाम घातलाय राहिल शेख आणि गौरव शुक्ला यांनी आणि थांबवलं त्या धावसंख्येला. आणि 36 धावसंख्येवर संघाची धावसंख्या सीमित आहे. चौथं षटक सुरू असताना तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय. नवी मुंबईच्या घणसोली गावचा खेळाडू राहुल शेट्टी फलंदाजीसाठी मैदानात येतोय. या देखील फलंदाजांनी नवी मुंबईतील क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडल्यानंतर मुंबईतील संघाने देखील दखल घेण्याची सुरुवात केली आहे राहुलची. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वारंवार मात्र कुठेतरी खोलवर टप्प्याचं जी विकेट मात्र काहीशी शॉर्ट आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न गोलंदाज राहिल शेख कडून झाला. आणि 2 षटके जर राहिल शेख यांची पाहिली तर अप्रतिम होती ही 2 षटकं. 2 षटकात केवळ 10 धावा दिलेल्या आहेत राहिल शेख यांनी आणि विकेट आणि 2 विकेट देखील मिळवल्या गेल्या. आणि आपला या संघात का समावेश झाला त्यांनी दाखवून दिलाय. आणि मी IPL खेळण्याचा अनुभव त्यांचा देखील या ठिकाणी कामाला आलेला आहे. मुंबई इंडियन्स साठी IPL खेळलेला आहे. त्याचबरोबरीने मुंबई रणजी संघात खेळत असताना ओरिसा विरुद्ध पदार्पणात घेतलेल्या 4 विकेट देखील या ठिकाणी महत्वाच्या ठरत आहेत आणि त्याचा अनुभव या ठिकाणी कामाला येताना पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय जयसिंग भोसले साहेब शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205, त्याचबरोबरीने तरुण मित्र मंडळाचे सचिव रमेश मोहिते साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा, अर्थातच सिद्धेश भोसले, दिलीप गवस शिवसेना शाखा क्रमांक 205, सुनील मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ आणि प्रदीप सरनोबत मित्र मंडळ या सर्वांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रिकेटचा सोहळा. दोन्ही कर्णधारांनी यायचंय. गणेश 11 आणि नागेश सातपुते संघनायक सर्व या ठिकाणी असतील. त्याचबरोबर मनोज जोशी. तर एक धाव या चेंडूवर मिळणार आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव, ज्या गौरवने मात्र या अगोदरच्या षटकात सूर्य गोलंदाजी केली होती. धावसंख्येला लगाम घातला. राहुल शेट्टी, संदीप आचार्य दोघांनाही पाहूया एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तसेच या ठिकाणी खास खेडवरून रत्नागिरीवरून मंगेश भोसले आले, त्यांचं हार्दिक स्वागत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली गेली आणि राहुल शेट्टीला माघारी परतावं लागतंय. मंगेश भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं, स्थानापन्न व्हायचंय. आपलं या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. पहिल्या चेंडूवर मात्र या चेंडूवर मात्र एक वेगळा फटका रिव्हर्स स्वीपचा खेळण्याचा प्रयत्न होता. संदीप आचार्यचे बॅट मात्र अजूनही खामोश आहे, असं खूप कमी वेळा पाहायला मिळतं. संदीप आचार्य फलंदाजी करतोय आणि बॅट खामोश आहे. पाहूया, थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. एका समाधानकारक स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जावं लागणार आहे संदीप आचार्यला. बलाढ्य रायगड आहे आणि त्याचबरोबर बलाढ्य UK टायगर असा सामना सुरू आहे. 38 धावा धावफलकावर 5वं षटक सुरू असताना हा चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला, उसळी घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. वळण घेतल्यानंतर गौरव शुक्ला जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. तर या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र शिंदे यांचं देखील आगमन झालं या शिवसेना प्रमुख चषकामध्ये, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत.
हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. हवे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय संदीप आचार्य आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर. षटक क्रमांक 5 वर सुरू असताना गौरव शुक्ला याचं या अगोदरचा सामना जर पाहिला तर 65 धावा केल्या असताना देखील 66 धावांचं लक्ष्याला समोर जाऊ शकला नाही. रियान 11 हा संघ माघारी परतला होता. तर या ठिकाणी पाहूया कुठपर्यंत युके टायगर जातोय आणि रायगड संघापुढे किती मोठं आव्हान उभं केलं जाते. कारण पहिल्या षटकात 18 धावा पटकावल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करून मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू जातोय आणि मिड विकेटला चेंडू गेल्यानंतर एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 41 झालेली आहे. एक षटक अजूनही बाकी आहे. युके टायगर कशा प्रकारची फलंदाजी करतायत पाहायचंय. शेवटच्या षटकामध्ये कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय पाहायचंय. महेश जाधव फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेत आणि त्यांच्या बरोबरीने संदीप आचार्य सँडी. तर गोलंदाजीत बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर नरेश ठोंबरे गोलंदाजीसाठी येतोय. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील हातनोली गावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. नरेश फलंदाजीसाठी संदीप आचार्य या शेवटच्या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल. 10-12 धावा कुणालजी अजूनही या ठिकाणी येणं गरजेचं आहे. 55-60 धावांपर्यंत जरी संघ गेला तरी चांगली मॅच अपेक्षित असणार आहे. कारण नाईटला तेवढं सोपं नसतं क्रिकेट खेळणं या मैदानामध्ये. 41 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर नरेश ठोंबरे. फलंदाजीसाठी संदीप आचार्य सँडी. स्पर्धा चेंडू आणि एक धाव मिळेल. पाहूयात एका धावेने संघाची धावसंख्या 42 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. तर फलंदाजीसाठी महेश जाधव फलंदाजीसाठी येत आहेत. युके टायगर घाटकोपर संघासाठी शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. दिवसीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न या ठिकाणी फसतोय. एक धाव मात्र जरूर देऊन बसतोय. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव मिळणार आहे. धावा महत्वाच्या आहेत. कशा प्रकारे आल्यात याला अजिबात महत्व नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. 43 धावा धाव फलकावर झाल्या. तर रायगड जिशान स्पोर्ट्स रायगड. पुन्हा एकदा नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवर. संदीप आचार्य अधिक वेगवान पद्धतीने येणारा हा चेंडू हवेत जातोय. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि येतो गोलंदाजीचा नो बॉल. तर 4 धावांची पेनल्टी आणि धावून काढलेला एक धाव अशा 5 धावा या ठिकाणी मिळतील. नरेश ठोंबरे गोलंदाज या ठिकाणी वादग्रस्त ठरवण्यात आलाय. बंद करण्यात येते गोलंदाजी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावांनिशी. 48 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर भव्य गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणारा याची नोंद घ्यायची आहे.
तर 5 धावा एकंदरीत धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावांवर संघाची धावसंख्या. मॅचला सुरुवात करायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचं षटक सुरू आहे, पाहूया. आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. पाहूया या 4 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातात विकेट टायगर कडून. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेकरता बाद होईल. तर सामन्याला सुरुवात करायची विनंती आहे. तर सामन्याला सुरुवात करा. तर धावसंख्या झाली आहे संघाची ती 48 धावा धावफलकावर झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येईल उर्वरित 4 चेंडूंसाठी. शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये 48 धावा धावफलकावर झाल्या. पाहूया या कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीसाठी. समीरजी मानकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आमिर येतात गोलंदाजी करण्यासाठी. आमिर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 48 धावा धावफलकावर आहेत गोलंदाजी मार्कवर आमिर. संदीप आचार्य. टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. झेल मात्र संदीप आचार्याचा सुटलाय. फ्री हिटचा हा चेंडू होता. बचावला जातो संदीप आचार्य. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 49. फटका कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाईल. T2 नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर आमिर. संदीप आचार्यसाठी एक वेगळा फटका हेलिकॉप्टर पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न होता. जखडून ठेवले गोलंदाजांनी. वेगवान गोलंदाजांनी. 50 धावा धावफलकावर झालेल्या आहेत 6वं षटक सुरू असताना. आणि सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सर्वच गोलंदाजांनी रायगडच्या या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि संघाची धावसंख्या 50 वर सीमित राहिली. 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलेलं आहे रायगडच्या या संघाच्या विरुद्ध. आणि 50 धावांमध्ये सीमित ठेवण्यात आलेलं आहे. तर दोन्ही संघनायकांनी यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. हॅलो. शिवसेना प्रमुख चषक 2017 आजच्या हा क्रिकेट सामन्यासाठी आमच्या विनंतीस मान देऊन आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शिवडी विधानसभा उपविभाग युवा अधिकारी सन्माननीय नागेश माने तसेच शिवडी युवा सेना माजी विभाग अधिकारी सन्माननीय बाबू गुप्ता साहेब यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या ह्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. आम्ही शिवसेना शाखा प्रमुख जयसिंग भोसले यांच्या वतीनेच मान्यवरांच्या आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. धन्यवाद. तर मी संजय मामुनकर साहेबांना विनंती करेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. तर गणेश 11 काळा चौकी. गणेश 11 काळा चौकीवरचा सामना असणार आहे तो गावदेवी खर्डी डोंबिवली. शिवडी युवा सेना माजी विभाग अधिकारी सन्माननीय बाबू गुप्ता साहेब तसेच शिवडी विधानसभा उपविभाग अधिकारी सन्माननीय नागेश माने साहेब यांनी आमच्या हा कार्यक्रमाची उपस्थित दर्शवली. आम्ही सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करीत आहोत.
अच्छा पुढील संजय मामुनकर साहेबांचा शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. यानंतरच्या मॅचचा होणारा मॅन ऑफ द मॅच तर मॅचचा असणारा हा नाणेफेकीचा कौल असणार आहे. डोंबिवली परिसरातील खर्डी गावचा संघ अर्थातच गावदेवी आणि त्याच्या बरोबरीने याच मैदानात खेळणारा गणेश 11 काळा चौकी या सन्माननीय अतिथींचे या ठिकाणी आगमन होत आहे. विभाग अधिकारी युवा सेना विभाग अधिकारी बापू गुप्ता यांचं देखील आगमन होत आहे. नाणं आकाशाकडे जाईल. नाणेफेकीचा कौल केला जातो संजय मामुनकर साहेबांच्या माध्यमातून. तर नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. खर्डी डोंबिवली संघाचा अर्थातच मनोज जोशी याचा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. तर काय म्हणशील मनोज, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे तुमचा पहिल्यांदा? सर्वप्रथम जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे आणि तमाम क्रीडाप्रेमींचे मी हार्दिक स्वागत करतो. एकदम चांगलं असं आयोजन केलेलं आहे भगवा चषक. आणि नाणेफेकी जिंकून आता मगापासून आम्ही 2 सामने बघितले. दोन्ही सामन्यात लो स्कोरिंग मॅचेस झाल्या. पहिल्या मॅचमध्ये 66 धावा झाल्या आणि आता दुसऱ्या सामन्यात 51 धावा झाल्या. तर कसं विकेट थोडी शॉर्ट्स असल्या कारणाने धावा जरा येत नाही. त्याच्यामुळे तरी आम्ही जास्तीत चेस करायचा प्रयत्न करू, कारण फलंदाजीचा भरणा आहे आमच्या संघामध्ये. तर म्हणजे प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत तुम्ही थांबवणार आहात आणि विशेष म्हणजे तुमच्या संघाविषयी काय म्हणा, कशा प्रकारे तुमची टीम असणार आहे? कारण सध्या चांगली फॉर्मात आहे. बाजूलाच काळा चौकीला झालेली म्हणजे बाटलीबाई कंपाऊंड मधील 1.25 लाखाची स्पर्धा तुम्ही गेल्या शनिवार रविवारी जिंकली. त्याबद्दल देखील काय म्हणाल आणि किती उत्सुकता आहे शिवसेना प्रमुख चषक खेळण्यामध्ये? 11वं वर्ष या स्पर्धेचं. साहेबांचं नाव जिथे असेल तिथे स्पर्धा चांगल्याच होतात आणि अशा स्पर्धा खेळण्यात आणि त्यांच्या स्पर्धेला जे हातभार लावतात त्यांचे कार्यकर्ते, शाखा प्रमुख किंवा आमदार, खासदार, नगरसेवक ज्या पद्धतीने हातभार लावतात ते एकदम चांगल्या पद्धतीने होतं. आणि शिवसेनेचं आयोजन आता तुम्ही बघितलं ते सुप्रीमो चषक झाला, त्याच्यानंतर आता हा चषक होतोय. म्हणजे यावेळी आपण बघतोय की महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या टुर्नामेंट जास्ती होतात आहे आणि आम्हाला आनंद आहे आणि अशा स्पर्धेत आम्हाला खेळायला आवडेल. आणि प्रतिस्पर्धी संघ आमच्यासमोर इकडचा लोकल संघ आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण खूप चांगल्या टिप्स असतील आणि त्यांना इकडचा नॉलेज असेल. त्याच्यामुळे आम्ही पण जरा व्यवस्थित खेळू याच्यावर आमचा भर असेल. तर हे होते डोंबिवली संघाचे संघनायक. आपण जाऊयात नागेशजी सातपुते यांच्याकडे जाणार आहोत, कारण या मैदानात खेळण्याचा पुरेपूर अनुभव त्यांना आहे. विशेष म्हणजे या मैदानाची खेळपट्टी सेकी देखील त्यांनीच बनवली, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर काय म्हणाल, प्रतिस्पर्धी संघाने तुम्हाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे, तर किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल? आता 2 सामन्याचा अनुभव घेता 70-80 करायला. आणि असे तुमच्या संघातील कोणते कोणते खेळाडू असतील ज्यांच्याकडे आम्हा सर्वांच्या नजर असतील? आमच्या संघामध्ये आयोजक भाई गवळ, संतोष झगडे, पिंकट, अर्जुन, आवा, रेवण, विशाल या सर्वांकडे नजर आमच्या जरूर असणार आहेत. आणि त्याचबरोबरीने स्वतः खेळपट्टी बनवली आहे. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? शिवसेना प्रमुख चषक 11 वर्ष या स्पर्धेचं. विशेष करून आयोजकाचे पहिले आभार की त्यांनी या विभागामध्ये शिवडी विधानसभेमध्ये असे स्पर्धा आयोजित करतात व स्थानिक लोकांना जे क्रिकेटची मजा घ्यायला जी एक प्रकारे संधी उपलब्ध करून देते त्याबद्दल त्यांचे पहिले आभार. आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा इरादा असणार आहे? आमचा प्रथम फलंदाजी केल्यानंतर आम्ही 70-80 तर करू. पाहूया 70-80 धावांपर्यंत मजल मारणारा हा संघ डोंबिवली संघाच्या विरुद्ध दोन्ही संघांच्या संघनायकांना हार्दिक अशा शुभेच्छा असतील. आणि पैकीचा कौल मात्र दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून झालाय. आणि आपण जाऊयात मैदानाकडे. चालू सामना युके टायगर घाटकोपर वर्सेस रायगडचा जिशान 11. तर हे आव्हान रायगड संघ कशा प्रकारे पार केला जात आहे की घाटकोपरचा युके टायगर त्यांना रोखतोय. ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणाल दाते सर यांच्याकडे. हॅलो, थँक्यू चंदू सर. शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. जिशान 11 रायगड विरुद्ध युके टायगर घाटकोपर असा रंगलेला हा सामना. 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवून उतरलेला जिशान 11 रायगड संघ. एकाकडे रायगडचे खेळाडू तर मुंबईचे खेळाडू अशी देखील एक मिलाफ करून आलेला हा जिशान 11 रायगड संघ मैदानामध्ये आहे. तर असलम शेख वय वर्ष 42 तुम्ही पाहू शकाल. मॅनराव अंधेरी विभागातला खेळाडू, तर त्याच्याबरोबर योगेश हा खेळाडू मैदानामध्ये जातो. 3 विभागातला हा खेळाडू महाराष्ट्र रणजीपटू मैदानामध्ये. तर
वेळेचा जर आपण विचार केला तर ठीक 8:36 झालेत, 8:35 आणि त्यामुळे 30 मिनिटं तुम्हाला दिली जातील. पहिले षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज बंटी. अभिधनगर सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मिलिंद वाघचौरे साहेब यांचे आगमन झालेले आहे, तर आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. तर सामन्याची सुरुवातच मात्र सावकाराने होते डावाची. तर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत गोवा रणजीपटू. गोव्यासाठी ज्यांनी रणजी खेळलेला आहे, मुंबईच्या अंडर-19 संघाचे ते सिलेक्टर देखील आहेत, असे अरुण शेट्टी सर यांचे या ठिकाणी आगमन होते. गोव्यासाठी सर्वाधिक विकेट गोवा रणजीच्या इतिहासामध्ये ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी विचारे सर यांचे देखील या ठिकाणी आगमन होते. दोघंही मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. कुणाल सर, पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जातो, तोपर्यंत धाव मात्र मिळताना दिसते. आतापर्यंत एक असलमच्या खात्यामध्ये एक धाव इथे पडताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 5. तर आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागली 5. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे. 51 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक टाकतो इथे गोलंदाज बंटी. आपल्या बॉलिंग मार्कवर असताना डावकुरा फलंदाज योगेश सध्या तयार. यावेळेला बॅकफुटला गेला हलक्या, त्याने फक्त पंच केला चेंडू पॉइंटला. सिंगल मात्र मिळताना दिसते. हीच एक खासियत लेदर क्रिकेटची, कारण आपण पाहिले असेल डी.वाय. पाटीलच्या माध्यमातून देखील ए डिव्हिजनचं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूला महाराष्ट्र रणजीसाठी अनेक सामने खेळलेला हा खेळाडू द्विशतक देखील लगवलेत या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या भरोश्यावर. टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगलं योगदान देतोय. दुबईमध्ये जाऊन देखील चांगला खेळ दाखवला. 10PLच्या माध्यमातून या खेळाडूने शारजा स्टेडियम मध्ये असा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत, जिथे आपला टॉस बॉक्स आहे, तिथून तुम्हाला उठायचंय सर्वांना. जे सर्व प्रेक्षक आहेत तुम्हाला सर्वांना उठायचंय तिथून. तर तुम्ही पाहू शकाल गोवा रणजीपटू अरुण शेट्टी सर यांचं इथे आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वाधिक विकेट त्यांनी घेतलेले आहेत रणजीच्या माध्यमातून, तर त्यांचं हार्दिक स्वागत आहे शेट्टी सर या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमचा शब्द सुमनाने पण पाहू शकाल संघाची धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. टार्गेट 51 धावांचं भलमोठं लक्ष आहे शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये. आणि आपण विचार केला तर या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये 66 धावा करायच्या होत्या, परंतु रियान 11 कांजूरमार्ग हा संघ पराभूत झाला होता. या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल टार्गेट 51 धावांचा असलम शेखने चांगली सुरुवात दिलेली आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन असलम यांचा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. तर आपण विचार केला तर 51 धावा करायची सुरुवात चांगली केली. पहिल्याच बॉलवर चौकार लगवला असलमच्या माध्यमातून. असलम पुन्हा एकदा तयार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू जातोय फाईन लेगच्या दरम्यान. सिंगल मात्र पूर्ण केली जाते. एक धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. यंदाच्या सत्रामध्ये आपण विचार केला असलम शेख सध्या चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. मग धर्मवीर आनंद दिघे चषक, कोपर खेळण्याची स्पर्धा असेल, मॅन ऑफ द सिरीज बाईक पुरस्कार मिळाला होता असलम शेख यांना. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल अलिबाग मध्ये जाऊन उत्कृष्ट फलंदाचा मानकरी ठरले होते. रायगडच्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. माहुल मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवलेत असा खेळाडू मैदानामध्ये खेळताना, परंतु योगेश सारखा फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि स्वतः गोलंदाजाने झेल टिपलाय. बंटीने बाद केलं योगेशला. संघाची धावसंख्या 8 रन. षटक क्रमांक पहिलं 8 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. 6 षटकांचा हा सामना. 51 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. यानंतरचा होणारा सामना गावदेवी खार्डी डोंबिवली विरुद्ध गणेश 11 काळा चौकी. अभिधनगर सार्वजनिक मंडळाची अंतर्गत विषय तपासणीस शैलेश प्रभू यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. आम्ही शिवसेना प्रमुख चषक 2017चे सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच गोवा रणजीपट्टू सन्माननीय अरुण शेट्टी साहेब, तसेच त्यांचे सहकारी मयूर विचारे साहेब यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. यांचे सुद्धा आम्ही शिवसेना प्रमुख चषकचे सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. थँक्यू, धन्यवाद सर. आतापर्यंत संघाची धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावा फलकावर लागल्या तर 8 टार्गेट 51 धावांचं नवीन फलंदाज सुनील चावरी मैदानामध्ये येताना दिसतोय. पण पाहू शकाल कामोट्याचा खेळाडू
यावेळेला पंचाकडे अपील होते, स्ट्रॉंग अपील, परंतु पंचाने इथे अपील फेटाळले. तुम्ही पाहू शकाल अंपायरचा इशारा आहे तर लेग बाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळेल. अवांतर रूपात धाव पडताना इथे संघाच्या खात्यामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. 9 धावा. पहिलं षटक इथे समाप्ती होताना दिसते. बंटी याचं अतिशय चांगलं षटक इथे पाहायला मिळालं. 9 धावा बंटीने खर्च केल्यात, परंतु या षटकामध्ये सर्व काही घडलं. या षटकामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाली. या षटकामध्ये स्ट्रॉंग अपील झाली होती. यष्टांच्या मागे सचिन कदम देखील अपील करत होते. असलमची विकेट खूप महत्वाची या मॅच मध्ये माहिती आहे सर्व संघाला. असलम नावाचं वादळ सध्या या टेनिस क्रिकेट विश्वावर घोंगावतंय, कारण असलमने महत्वपूर्ण सामन्यामध्ये वेगवेगळ्या खेळ्या सध्या साकारलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करत असताना दिसतात त्या असलम शेख. पण पाहू शकाल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पहिला खेळाडू होता असलम शेख. हा खेळाडू ज्याने 7 समुद्रा पलीकडे प्रवास केला या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, आणि तो आज देखील त्याच तयारीने, त्याच जल्लोषामध्ये, त्याच जिद्दीने खेळताना दिसतोय. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात, आणि जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही सातत्याने खूप आपल्याला पाहायला मिळते असलम शेखच्या माध्यमातून. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय जॉन्सन आपल्या बॉलिंग मार्कवर. पण पाहू शकाल जॉन्सन तयार होत असताना दिसेल. मॅन फ्रॉम नेरूळ, नेरूळचा 6 खेळाडू आहे. नवी मुंबईतला एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे जॉन्सन. आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना आणि समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा असलम शेख. चांगली बॅटिंग करतायत असलम सध्या. आपल्या टीमचा आपण विचार केला तर ओव्हर द विकेट. यावेळेला पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. बॅटची कळा घेतली, चेंडू पॉइंटला जातोय, तोपर्यंत सिंगल मात्र मिळताना दिसते. पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 10 धावा. टार्गेट आहे 51 धावांचं, म्हणजे अजूनही 41 धावा इथे करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये ज्याप्रमाणे वातावरण आहे. सचिन कदम धावा वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ही मॅच इथे खेळताना दिसतोय. सर्व क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना त्याची कल्पकता सातत्याने पणाला लावताना दिसतोय सचिन कदम. जिथे जिथे स्ट्रोक सिलेक्शन महत्वपूर्ण केलं जातं असलमच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर त्याचा नवीन साथी खेळाडू सुनील चावरी असेल, त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवताना, पणाला लावताना इथे मात्र सचिन कदमला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज जॉन्सन पुन्हा एकदा तयार आहे. नवी मुंबईचा हा गोलंदाज आहे, वेगवान. डेनिस 11 नेरूळ या संघाच्या दरम्यान अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. मुंबई क्रिकेटचा विचार केला तर पुन्हा एकदा तयार. यावेळेला ऑन ड्राईव्ह इथे केलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे मिस केलाय डायरेक्ट हिट, आणि इथे मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते सुनीलच्या माध्यमातून. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज जॉन्सन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत विश्लेषण जर आपण करायचं झालं तर बंटीने खूप चांगली गोलंदाजी केली, जॉन्सनने आतापर्यंत वेग दाखवलाय, आणि त्यानंतर जर विचार केला तर जॉन्सनने मात्र लाईन अँड लेंथवर सातत्याने विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये. कारण जॉन्सनकडे जर आपण पाहिलं तर एक चांगला वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचं दिशेवर नियंत्रण आहे. मोठे फटके मात्र मारू देत नाही सध्या फलंदाजाला जॉन्सन. ओव्हर द विकेट. यावेळेला पहिलेच मागे टाकला होता चेंडू, वेगाने टाकलेला चेंडू ऑन साइडला टर्न करतोय इथे असलम. तोपर्यंत एक धाव मिळते असलम शेखच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. समजदारीचं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे गोलंदाज मेरिटवर गोलंदाजी करतोय, तशीच फलंदाजी सध्या असलम शेखची पाहायला मिळते. माहिती आहे असलमला, ज्यावेळेस माझ्या समोर खराब चेंडू येईल त्याच वेळेस माझ्या बॅटमधून प्रहार होईल, आणि हेच क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. हीच क्रिकेटची परिभाषा आहे, आणि त्याच परिभाषेने खेळताना दिसतोय सध्या असलम आणि सुनील चावरी. यावेळेला पुढे टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, लॉफ केला होता ऑन साइडला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. लॉंग ऑनला सिंगल मात्र मिळताना दिसते. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे, आणि एका एका धावेने संघ पराभूत होताना देखील आपण पाहिलेत. एक धाव मिळते सुनीलला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 वर. क्रिकेट मधला अशुभ आकडा नेहमीच म्हटलं जातं. या जर विचार केला तर टेनिस मध्ये हा आकडा सातत्याने येतो, आणि या आकड्यावर अनेक वेळा विकेट पडताना आम्ही पाहिल्यात. पाहूया. यावेळेला तुम्ही पाहू शकाल दिशेवर नियंत्रण नव्हतं. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रयत्न पाहायला मिळाला होता. कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. 14. शिवसेना प्रमुख चषक 2017. पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आमच्या व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं. नुकतेच शेट्टी सर देखील उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत. विचारे सर उपस्थित झालेत, तुमचं हार्दिक स्वागत या चषकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा गती कमी केली. फुलर लेनचा चेंडू, लाईन अँड लेन खूप चांगली होती. असलमला
तसेच शिवडी युवा सेना माजी विभाग अधिकारी सन्माननीय बाबू गुप्ता साहेब यांना सुद्धा पुष्पगुच्छ शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करते सन्माननीय रमेश मोहिते साहेब यांना विनंती करतो आपण सन्माननीय बाबू गुप्ता साहेब यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. तुम्ही पाहू शकाल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय ओव्हर द विकेट. यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळते. फ्रंट फुटवर आला, जागा बनवली स्ट्रोक साठी, एक सिंगल इथे पाहायला मिळते आणि समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानामध्ये तुम्ही अनुभवताय. परंतु मी गोलंदाजाचं कौतुक करेन. गोलंदाजांना माहिती आहे फक्त 51 धावा आपल्याला डिपेंड करायच्या आहेत. गमावण्यासारखं आपल्याकडे काही नाही, परंतु या 51 धावा आपण जर वाचवल्या तर आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये टिकून राहील. याच जिद्दीने ते मात्र गोलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली तुम्ही पाहू शकाल 17. फलंदाजाने थोडंसं निराश केले, परंतु गोलंदाजाने पुन्हा एकदा इथे दमखम दाखवलं या मॅच मध्ये. यावेळेला वेगवान चेंडू, परंतु तेवढाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. मिड विकेट सीमारेषा पलीकडे एक लांबलचक षटकार. सुनील चावरीच्या बॅट मधून येणारा हा एक महत्वपूर्ण स्ट्रोक तुम्ही अनुभवताय. एक मोठा स्ट्रोक इथे लगवलाय तुम्ही पाहू शकाल. हवाई सफर इथे दाखवला गेला गोलंदाजाला आणि या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. 23 धावा इथे फलकावर लागल्या. शिवसेना प्रमुख चषक 2017 अभिनगर काळा चौकी विभागामध्ये रंगलेली निश्चितच महाराष्ट्रातली एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. उद्या ठीक संध्याकाळी 7 वाजता एक महिला स्पेशल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. महिलांचं क्रिकेट देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करेन मी जयसिंगजी भोसले साहेब असतील, रमेश मोहिते साहेब असतील यांच्या या आयोजनाचं. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरला दिशा दिली तुम्ही पाहू शकाल. सुनील चावरी याच्याकडे सर्व स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात, कारण या अगोदर त्याने मिडविकेटला षटकार मारला, त्यानंतर त्याने कव्हर ड्राईव्ह दाखवला. क्रिकेट मधले हे सर्वाधिक महत्वपूर्ण स्ट्रोक आहेत. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवणारे हे स्ट्रोक आहेत आणि हे स्ट्रोक मात्र लगवताना सध्या सुनील चावरी मैदानामध्ये मॅन फ्रॉम कामोठे रायगड पनवेल विभागामधले कामोठे गावचा खेळाडू मैदानामध्ये खेळताना. परंतु आता वेळा हर्षद पेंडारी बॅकफुटला गेलाय, पूल केलाय, पूल अनसक्सेसफुल. चेंडू हवेत, संदीप आचार्य खाली, फलंदाज बाद, चुकी नाहीये आणि इथे मात्र फलंदाज हर्षदला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या 24 फलकावर लागते. षटक क्रमांक चालू आहे. आतापर्यंत विचार केलं तर तिसरं पहिलं षटक टाकलं होतं बंटी याने, दुसरं षटक टाकलं होतं जॉन्सन याने आणि पुन्हा एकदा बंटी घेऊन येतोय हे तिसरं षटक. आतापर्यंत धावाचा विचार केला तर 24 धावा फलकावर लागल्यात. टार्गेट आहे 51 धावांचं या मॅच म्हणजे अजूनही 27 धावा तुम्हाला करायच्या आहेत. या मॅच मध्ये झगडताना दिसतात फलंदाज या स्पर्धेचा आपण विचार केला तर. आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचा संघर्ष असतो त्यावेळेस निश्चितच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आणि नेहमीच म्हटलं जातं आणि अब्दुल कलाम, एपीजे अब्दुल कलाम आपले भारताचे माजी राष्ट्रपती यांनी देखील म्हटलंय, जितना बडा संघर्ष जीत उतनी ही काफी बडी होतीये. आणि इथे मित्र मी एवढंच म्हणेन, संघर्ष जेवढा चांगला तुम्ही कराल त्याच नंतर जो येणारा विजय असतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो, त्याचा जल्लोष काही वेगळाच असतो. तो जल्लोष इथे पाहूया निर्माण करेल का फलंदाजी करणारा संघ जिशान 11 रायगड संघ मैदानामध्ये खेळतोय. तर फलंदाज तयार होतोय. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय आणि ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. तिसरं षटक इथे संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर लागली फक्त 24 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाजच्या माध्यमातून 24 धावा फलकावर लागल्यात. जशाच तसं प्रत्युत्तर, टिट फॉर टॅट कसं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये, तसंच काहीसं प्रत्युत्तर देताना दिसते सचिन कदम यांची आर्मी म्हणजेच उल्हास मामा कामते यांचा संघ यूके टायगर घाटकोपर. ज्या संघाने टार्गेट ठेवलं 51 धावांचं, परंतु एक धाव काढण्यासाठी ते झगडावं लागतंय जिशान 11 रायगड या संघाला.
ज्या संघामध्ये रणजीपटू एक कर्णधार आहे योगेश, मात्र त्याने आज नाराज केलंय. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल असलम शेखने सुरुवात चांगली केली, परंतु मोठ्या इनिंग मध्ये त्या धावा कन्वर्ट करू शकला नाही असलम शेख. त्याने देखील अर्ध्यावर हा डाव सोडलाय. परंतु त्याचबरोबर तुम्ही पाहू शकला हर्षद पेंडारे, ज्याला एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून मानलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, त्याने देखील निराश केलंय. आणि आता मात्र पूर्णपणे दारोमदार आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. विश्वजीत, मिस्टर JPL या नावाने ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याच्याच बरोबर खेळतोय खेळाडू सुनील चावरी, मॅन फ्रॉम कामोटे. तर दुसरा इकडे तुम्ही विश्वजीतचा विचार केला, दिघोडे गावचा अतिशय नामवंत खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातला. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जॉन्सन, राईट ओव्हर द विकेट, मॅन फ्रॉम नेरूळ, नवी मुंबई, डेनिस सिलेमन. संघाच्या दरम्यान अनेक वर्षे क्रिकेट खेळतोय. टॉप एज स्वतः सचिन कदम धावतोय आणि इथे मात्र झेल पकडलाय. विश्वजीत नावाचं वादळ शमतय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. विश्वजीत शून्यावर आणि इथे मात्र कमबॅक होताना दिसतंय UK टायगर घाटकोपर या संघाचं या मॅच मध्ये. कारण महत्वपूर्ण विकेट होती विश्वजीतची, कारण या खेळाडूकडे सातत्याने नजरा असतात प्रेक्षकांच्या. कारण हा खेळाडू 100% एफर्ट लगावतो प्रत्येक मॅच मध्ये, परंतु आता मात्र नाराज आहे विश्वजीत आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवर. कारण मी गोलंदाजचं कौतुक याच्यासाठी करेन, कारण सातत्याने तुम्ही पाहिलंय दिशेवर नियंत्रण, लाईन, लेन सर्व गोष्टी खूप चांगल्यारीत्या पाहायला मिळाल्यात. परंतु इथे मात्र दुर्दैव होतं, फुलटोस बॉल मात्र कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या फटक्यामध्ये फलंदाज विश्वजीत, आणि ते मात्र झेलबादच्या रूपाने बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय कल्पेश माहुलकर उर्फ कडक. माहुल गावचा हा सितारा आणि निश्चितच कल्पेशने सध्या दमखम दाखवला अनेक स्पर्धामध्ये. सातत्याने चांगली बॅटिंग करतोय कल्पेश, म्हणूनच की काय वर्णी लागले रायगड 11 संघाच्या दरम्यान कल्पेशची देखील. तर कल्पेश तयार आणि यावेळेला डावखुरा फलंदाज सुनील चावरे, ज्याने टेम्परामेंट दाखवले क्रिकेट मधलं, कलात्मक स्ट्रोक दाखवलेत क्रिकेट मधले, मग कव्हर ड्राईव्ह असेल, पूल असेल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, सन्मान दिला, ऑफ ड्राईव्ह इथे केला गेलाय, सिंगल मात्र मिळते. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण येतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते सुनील चावरीला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. अर्ध काम आतापर्यंत झालंय मी म्हणेन, कारण 51 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही अर्ध्या धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 16 चेंडू मध्ये मला अनिल सरफरे इथे कळवतात अजूनही 26 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 26 धावा इथे तुम्ही पाहू शकाल. 26 फ्रॉम 16, 26 करणे 16 गेंदों में. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर जॉन्सन, राईट हँड ओव्हर द विकेट. सामना करतोय इथे फलंदाज कल्पेश माहुलकर उर्फ कडक, राईट हँड ओव्हर द विकेट. एक वेगवान तेज तरार गोलंदाज यावेळेला फ्रंट फुटवर आला, कव्हरला दिशा दिली. आणखीन एक क्रिकेटचा सौंदर्य भरलेला स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. फ्रंट फुटवर येऊन कव्हर ड्राईव्ह ज्यावेळेस एखादा खेळाडू लगवतो, निश्चितच आपल्याला मोठमोठ्या खेळाडूंची आठवण होते, कारण कव्हर ड्राईव्ह क्रिकेटच्या भात्यामधला एक चांगला स्ट्रोक मानला जातो. कव्हर ड्राईव्ह मध्ये तुमच्याकडे हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहिजे. कव्हर ड्राईव्ह लगत असताना तुमच्यामध्ये टायमिंग खूप चांगलं महत्वाचं असतं. टायमिंग साधणं तेवढंच महत्व आहे क्रिकेटमध्ये, आणि या सर्व गोष्टी जोडल्यात या स्ट्रोक मध्ये. सिंगल मिळते इथे कल्पेश माहुलकरला. संघाची धावसंख्या 26. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, सुनील चावरी खोदून काढला अक्षरशः हा चेंडू ऑन साइडला. सिंगल मात्र मिळताना दिसते. गोलंदाजाचं मी कौतुक याच्यासाठी करेन, कारण गोलंदाजाने आतापर्यंत कुठलाही मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी जागा दिली नाही. रूम ज्याला म्हटलं जातं तो कुठल्याही पद्धतीचा रूम मात्र फलंदाजाला दिला नाही. जकून ठेवलं पूर्णपणे फलंदाजाला, जरी सीमारेषा लहान असली या मैदानाची, परंतु गोलंदाज आज मात्र मी म्हणे शपथ घेऊन आलेत की आज आम्ही चांगली गोलंदाजी करून दाखवू. या मैदानाचा जो इतिहास आहे तो बदलून आम्ही दाखवू. तशीच गोलंदाजी. यावेळेला चांगला फटका, बेमिसाल स्ट्रोक, बेमिसाल टायमिंग चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा मिळतात कल्पेश माहुलकर, आणि तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे कल्पेश खुश आहे या षटकारावर, परंतु नाराज आहे क्षेत्ररक्षक, नाराज आहे गोलंदाज, नाराज आहे जॉन्सन आणि नाराज आहे सचिन कदम. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 33 धावा. क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं आहे, ज्याप्रमाणे संघर्ष इथे मैदानामध्ये चालतोय, जिद्दीने गोलंदाजी केली जाते, त्याचप्रमाणे जिद्दीने फलंदाजी करताना दिसतोय ते कल्पेश. मी मगाशीच म्हटलं कल्पेश माहुलकर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मग त्याचा माहुलचा स्थानिक संघ असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असताना वेगवेगळ्या संघाच्या दरम्यान लागलेली वर्णी असेल कल्पेशाची, त्याने मात्र 100% योगदान दिलंय. पुन्हा एकदा जॉन्सन.
या वेळेला पुन्हा एकदा पुल करतोय चेंडू मिड विकेटला. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने चेंडू फेकून दिला सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार येतोय कल्पेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 39. आता मात्र प्रेशर येत आहे. गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच युके टायगर घाटकोपर. या अगोदर तुम्ही पाहिलं होतं कमबॅक झालं होतं घाटकोपर टीमचं, परंतु हे 2 चेंडू खराब पडले आणि जेवढा गोलंदाज नाराज आहे तेवढे सर्वच खेळाडू ते मात्र नाराज आहेत या गोलंदाजावर. 2 षटकार लगवतो कल्पेश. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या 2 षटकाराबरोबर 39. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे तुम्हाला 12, म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 12 बॉल 12 धावा. गावदेवी खार्डी या संघाने टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅच मध्ये आणि ते क्षेत्ररक्षण करणार आहेत असाच इशारा काहीसा पिंटे यांचा आमच्यापर्यंत पोहोचला होता. तर पाहूया, तुम्हाला देखील तयार राहायचं आहे. गावदेवी खार्डी संघ लगेचच सामना झाल्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. गणेश 11 काळा चौकी संघ तुमचे 2 फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाठवायचे आहेत. 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज येतोय यावेळेला गोलंदाजीसाठी टीटू. उत्तर प्रदेश यूपीचा हा गोलंदाज आहे. या खेळाडूने यंदाच्या सत्रामध्ये बाली ट्रॉफी भिवंडीची एक नामांकित स्पर्धा गाजवली होती आणि तो टीटू पाहूया या मॅच मध्ये आपल्या संघाला तारतोय का. कॅप्टन म्हणजेच दिशादर्शक, कॅप्टन म्हणजेच एक नेता आणि यावेळेला टीटू. त्याला पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि ते मात्र पहिला चेंडू मोठा ब्रेक पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा हा चेंडू होता आणि ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना. 11 बॉल 12 धावा. यावेळेला दुसरा चेंडू देखील तसाच टाकला जातोय. पुन्हा एकदा चेंडू टर्न होतोय, परंतु यावेळेला चेंडू मध्ये उसळी होती. पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 2 लगातार डॉट बॉल आणि पुन्हा एकदा हे षटक निर्णायक ठरेल का या मॅच मध्ये. काहीच असं षटक इथे दाखवावं लागेल गोलंदाजी करताना का आपण उत्तर प्रदेशवरून आलोय या काळा चौकीमध्ये. या वेळेला मात्र टायमिंग खूप चांगलं आहे. सुनील चावरीने स्वागत केले टीटूचं. षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या आकड्यावर. आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 6 धावा इथे करायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर. 9 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 9 गेंदे 6 रन. शिवसेना प्रमुख चषक 2017 मॅच नंबर आपल्या समोर दुसरी. जिशान 11 रायगड विरुद्ध युके टायगर. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती कमी केली. अपेक्षेप्रमाणे उंची जास्त घेतली बॉलने आणि अपेक्षेप्रमाणे बॉल देखील कमी वेगाने आला इथे फलंदाजाकडे. सुनील चावरीचा प्रयत्न फसतोय आणि ते मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेला बॅकफुटला गेला, हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू हवेत. राहुल शेट्टीचा चांगला झेल आणि सुनील चावरीच्या पारीचा अंत इथे होताना दिसतोय. एक चांगली बॅटिंग दाखवली सुनील चावरीने. क्रिकेट मधला टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे संयम इथे दाखवला. मी म्हणेन फलंदाज सुनील चावरीने संयमाने खेळ केला. चांगल्या चेंडूचा सामना करत असताना सन्मान दिला आणि खराब चेंडूचा समाचार घेतला. या दोन्ही बाजू दाखवल्या सुनील चावरीने. अखेर मात्र फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या 45. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना समर्थ कडू, मॅन फ्रॉम वैश्वीचा हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. विभागातलाच हा खेळाडू आहे आणि हा खेळाडू देखील एक चांगला गोलंदाज देखील आहे, तेवढाच चांगला फलंदाज आहे. मोठमोठ्या प्रीमियर लीग गाजवल्यात या सीझन मध्ये जर विचार केला तर समर्थने. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप पिच होतंय. पंचाकडे पाहिलं जात आहे आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. अतिशय चांगला खेळ इथे रंगताना दिसतोय या दुसऱ्या मॅच मध्ये. टीटू यावेळेला वेगवान चेंडू होता. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक खाली स्वतः गोलंदाज, फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय. आणखीन एका विकेटचं पतन. कल्पेश माहुलकर उर्फ कडक बॅक टू पॅव्हिलियन. तर आणखीन एका विकेटचे इथे पतन होत आहे. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्कोर कार्ड वापरला जातोय तसंच काहीसं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय 70-70च्या माध्यमातून. त्याचबरोबर इंडिया क्लिकच्या माध्यमातून ही घर बसल्या तुम्ही स्पर्धा अनुभवताय. आणि ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये जशा प्रमाणे लाईव्ह स्कोर कार्ड येतो आपल्या समोर तसंच काहीसा स्कोर कार्ड आपल्या समोर येताना दिसतोय. येणारे बॉल असतील या मॅच मध्ये. अजूनही
6 आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या 5. 6 चेंडू 5 रन ची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. पाहूया सचिन कदम कोणाच्या हातात हे षटक सोपवत आहेत आणि महत्वपूर्ण हे षटक असेल. आपल्याला आठवण होईल निश्चितच सचिन रमेश तेंडुलकर यांची 1993-1996 हिरो कपची ती मॅच. 6 धावा त्यापेक्षा कमी धावा रोखायच्या होत्या. एक वेळा साऊथ आफ्रिका, एक वेळा ऑस्ट्रेलिया, दोन्हीही संघाला पराभूत केलं होतं एकाच ओव्हरने. तर पाहूया तसंच काहीसं शेवटचं ओव्हर टाकावं लागेल गोलंदाजाला, परंतु फलंदाजांना मात्र या धावा काढाव्या लागतील. सामना जर बरोबरीत सुटला तर या स्पर्धेमध्ये नियम लक्षात घेतला जाईल. सर्वप्रथम विकेट, जर विकेट बरोबरीत असतील दोन्ही संघाच्या तर मात्र टॉसवर निर्णय दिला जाईल या मॅच मध्ये. तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत विचार केला तर 5 गडी बाद झालेत युके टायगर संघाचे आणि आतापर्यंत गडी बाद झालेत 6 जिशान 11 रायगडचे. म्हणजे तुम्हाला या 5 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील विकेटचा आपण विचार केला तर. तर तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा निर्णय घेतला सचिनने. महेशच्या हातात हे षटक सोपवलंय. पाहूया महेश टीमला कमबॅक करून देईल का, हा प्रश्नचिन्ह असेल समर्थकांमध्ये. युके टायगर म्हणजेच उल्हास मामा यांच्या समर्थकांमध्ये. पाहूया पुन्हा एकदा निलेश परदेशी यांचा संघ छाप सोडतोय का या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतोय पहिला चेंडू घेऊन. 6 बॉल 5 रन. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, बॅकफुटला गेला, दिशा दिली, जागा बनवली स्ट्रोक साठी. सिंगल मात्र मिळताना दिसते गौरव शुक्लाला. एक धाव मिळते गौरवच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 47 या आकड्यावर. अजूनही 4 धावा करायच्या 5 चेंडू मध्ये आणि तुम्हाला कंपल्सरी धावा काढाव्या लागतील कारण तुमचा विकेट एक जास्त गेलाय. 5 विकेट गेले होते युके टायगर संघाचे तर 6 विकेट गेलेत रायगड संघाचे. म्हणजे तुम्हाला या 4 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील 5 चेंडूचा सामना करत असताना. डावखुरा फलंदाज सध्या मैदानामध्ये समर्थ कडू मैदानामध्ये खेळतो. त्याच्या बरोबर खेळणारा खेळाडू गौरव शुक्ला आणि समोर देखील डावखुराच गोलंदाज आहे. ऍडव्हान्टेजचा जर आपण विचार केला तर फायदा आहे फलंदाजांना, परंतु फायद्याचे विपरीत जर क्रिकेटमध्ये पाहिलं, ज्याप्रमाणे धंद्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस खूप महत्वाचा असतो त्यामुळे त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये जर विचार केला बॅट आणि बॉलचं युद्ध असतं. पाहूया फायदा कोणाचा होईल, फलंदाजाचा की गोलंदाजाचा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर महेश. यावेळेला चांगला फटका, फायदा झालाय समर्थ कडूचा आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. सामना संपलाय. मॅच जिंकली जिशान 11 रायगड या संघाने. वेलपेड जिशान 11 रायगड टीम, ॲडलक युके टायगर संघ घाटकोपर. बॅड लक आणि ते मात्र सामना संपलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच